अरे काय पाहुणं, दूध व्यवसाय म्हणजे आमच्या काळजाचा विषय आणि त्यात पंढरपुरी म्हणजे विषयच नाही भावा. मी आलोय आता बारामतीच्या कृषी प्रदर्शनात आणि इथं आहे एक नंबर क्वालिटीची पंढरपुरी जातीची म्हैस. तर बघूया त्याची काय विशेषता आहे. काय पाहुणं आलेलं पाहुणं पाहिलंय का आमचं कसं आहे. आता दूध म्हणजे आमच्या काळजाचा विषय आणि त्यात आम्ही दूध संघवाले बर का. ही बघा आमची पंढरपुरी कुठं आली बारामती प्रदर्शनात नंबर 1. हे उत्तरित 10 लिटर दूध ते 11 लिटर दूध देते. आता 6 महिन्याची गाभण आहे म्हैस. हे जे कानाचे जे कासेत जे आहे ते म्हैस जर चोरीला गेले तर हे ओळखू यावं की प्रत्येकाला डिझाईन देता येते शेतकऱ्याला की आपली म्हैस गेले. तर काही जण पानाची डिझाईन काढतात, काही डझन असे म्हणजे 5 फोडचे काढतात. आता गाभण आहे तरी गोळी 4 किलो गोळी घालतो एका टायमिंगला. मुरगाच घालतो आपण 30 किलो ते 40 किलो दिवसाला मुरगाच घालतो. पंढरपुरी हिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय तर हे मोठे शिंग, अक्षरशः तलवारी सारखे शिंग असणारी ही म्हैस. हिला कोणत्याही प्रकारचं ओशीण नसतं, पण हिचा हा पाठीमागचा जो बांधा आहे हा अत्यंत मजबूत असा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सर्वात आयडेंटिफायबल गोष्ट हिची जी आपण म्हणतो ओळखू येण्यासारखी, तिच्या पायांची रचना एकदम मजबूत असे पाय असतात. थोडं रागीट मूड मध्ये आहे कारण की खूप जास्त गर्दी झाल्यामुळे. पण ती बघायची दृष्टी आहे ती फुल 180 डिग्री मध्ये जाते. जी कास आहे ती लपलेली कास आहे. ए बा फिर ग फिर फिर कास दाखव कास दाखव. 80 लिटर पाणी पिते आणि तेव्हा जाऊन तुम्हाला 11 लिटर दूध द्यायची कॅपॅसिटी पूर्णपैकी करून भेटते हिच्याकडे. हिचं जो पूर्ण बांधणी आहे हिच्या अंगाची एकदम मजबूत अशी आहे. आता ही 6-7 महिने गाभण आहे. तिच्या पोटामध्ये तुम्ही लेकरोही बघू शकता. अत्यंत सुंदर पद्धतीने फिरता येते सगळं. तर आता हिची जी मुवमेंट आहे कंटिन्यू कन्स्ट्रिक्टेड मुवमेंट मध्ये राहिलेली नाही म्हैस. सुंदर अशी ही दिसणारी म्हैस ही आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे.